पितृपक्ष हा हिंदू धर्मात मृत पूर्वजांना श्रद्धांजली देण्याचा काळ आहे। हा प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात 15 दिवस चालतो। या काळात लोक आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी पिण्याचे पाणी, अन्न, तर्पण, दानधर्म आणि पूजन करतात। हा काळ कुटुंब, श्रद्धा आणि संस्कार यांचा आहे। पितृपक्षाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वजांना आदर देणे, त्यांची आठवण ठेवणे आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी सेवा करणे। काही लोक याला खूप श्रद्धेने मानतात, तर काही लोक या परंपरेला फक्त धार्मिक रूढी म्हणून पाहतात। आज अशाच दोन माणसांची कथा आपण ऐकणार आहोत। शिवारपूर हे गाव हिरवळीत वेढलेलं, शांत आणि पारंपरिक जीवन असलेलं गाव। इथे प्रत्येक घराच्या अंगणात पानाच्या थाळ्यावर तांदूळ, फुलं आणि पाण्याचे ताट ठेवले जात होते। गावकरी आपापल्या पूर्वजांच्या आठवणींमध्ये मग्न होते। विठोबा सानप गावातील श्रद्धाळू माणूस सकाळपासूनच गावातील पाण्याच्या घाटाजवळ तर्पणासाठी तयारी करत होता। त्याच्या हातात पाण्याच्या थाळ्यावर तांदूळ, फुलं, गोड आणि पाण्याचं ताट होता। त्यानं मनाशी विचार केला, पूर्वजांचा आदर करणे हे केवळ परंपरा नाही, हे मनाला शांती देणारं, कुटुंबात प्रेम वाढवणारं आहे। त्याच्या शेजारी राहणारा त्याचा मित्र रामू कुलकर्णी आधुनिक विचारांचा तरुण मोबाईल हातात घेऊन गेम खेळत बसला होता। त्याला पितृपक्षाची तयारी करणे काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं। त्याच्या आईनं त्याला आठवण करून दिली, रामू, बाबांच्या आठवणीसाठी तर्पण करायला हवं बाळ। पण रामूनं उत्तर दिलं, आई, पूर्वज आठवणीत आहेत आपल्या सगळ्यांच्या, पण त्यासाठी हे सगळं करायला हवं का? वेळ नाही मला इतका या गोष्टींसाठी। मित्राचं बोलणं ऐकून विठोबाला दुःख झालं। तो म्हणाला, रामू, तुला कधी समजेल की आपल्या पूर्वजांचा आदर करणे केवळ संस्कार नाही, तर आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे। ज्यांना पितृपक्षाचा आदर असतो त्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध होतं। जे या गोष्टींना मानत नाही त्यांना संघर्ष, अडचणी आणि मानसिक अस्वस्थता येते। त्याचं बोलणं ऐकून रामू हसला आणि म्हणाला, विठोबा, या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत। मी माझ्या कामात प्रगती करणार आहे। आधीच्या काळाच्या गोष्टी माझ्यासाठी काही उपयोगी नाहीत भावा। गावातल्या इतर लोकांनीही ती बोलण्याची पद्धत ऐकली आणि काहींनी हसण्यावारी घेतलं, तर काहींनी विचार करायला लावले। खरं तर गावाकडे पितृपक्षात गावकऱ्यांचे घर, शेत आणि अंगण सगळं गजबजलेलं असतं। गावातील लोकांनी ताटावर पाणी, फुलं, तांदूळ ठेवले, दान केले। मुलं आईबाबांसह तर्पण करत होती, ज्यामुळे त्यांच्या मनात कुटुंब, संस्कार आणि आदराची भावना वाढत होती। विठोबा पाण्याच्या घाटाजवळ तर्पण करत होता। त्याचा चेहरा समाधानी, हसरा आणि शांत होता। त्याच्या मनात मनोभावना भरभरून येत होत्या। त्यानं विचार केला, माझ्या पूर्वजांचा मी आदर करतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, माझ्या कुटुंबात सुख शांती राहो, माझ्या घरात प्रेम फुलो। तर रामू अजूनही मोबाईलमध्ये हरवलेला होता। त्याला काहीच समजत नव्हतं की या 15 दिवसांच्या पितृपक्षात कुठल्या प्रकारचा आशीर्वाद किंवा धडा आपल्याला मिळेल। पहिल्या दिवशीच रामूच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडलं। त्याचा व्यवसाय जो सुरळीत चालत होता अचानक मंदावला। मित्र आणि सहकारी त्याच्याशी गैरवर्तन करायला लागले। घरातील काही छोटे संकटे त्याला त्रास देऊ लागले। रामू घाबरला, पण अजूनही त्यानं परंपरेकडे दुर्लक्ष केलं। विठोबा मात्र तर्पण करत राहिला। त्याचे शेत भरभरून हिरवे झाले, पिके उत्तम झाली आणि कुटुंब आनंदात होते। गावकऱ्यांनी त्याचे यश आणि शांती दिसत होती। रामूच्या मनात हळूहळू शंका निर्माण होऊ लागली, हे खरोखर पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला नाही म्हणून घडतंय का? मी त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून मला शाप मिळाला का? पितृपक्ष फक्त तर्पण किंवा दान नाही, हे आपल्या कुटुंब, संस्कार, मनाची शांती आणि पूर्वजांच्या आठवणींशी जोडलेलं आहे। पितृपक्ष मानणाऱ्यांसाठी जीवनात स्थिरता आणि समृद्धी येते। त्याचबरोबर कुटुंबातील प्रेम वाढणे, मानसिक शांती, शारीरिक स्वास्थ्य ही लाभते। पितृपक्ष न मानणाऱ्यांसाठी अडचणी, संघर्ष, मानसिक अस्वस्थता, आरोग्य समस्यांचा धोका, कुटुंबात तणाव अशा गोष्टी घडण्याचे चान्सेस असतात। आणि हेच सगळं रामूच्या बाबतीतही प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं। पितृपक्षातील दुसरा दिवस उजडला आणि शिवारपूर गावामध्ये हल्लीचा शांततेचा आवाज जाणवू लागला। प्रत्येक घरात पितृपक्षाचे विधी सुरू होते। गावकऱ्यांचे अंगण ताटांमुळे, फुलांमुळे, तांदूळ आणि पाण्यानं सजले होते। विठोबा सकाळच्या पहाटेच घाटाजवळ पोहोचला। त्यानं पानाच्या थाळ्यावर तांदूळ, गोड फुले ठेवली आणि पाण्याच्या ताटात हात टेकला। विठोबाला आतून हलकं समाधान मिळालं। त्याच्या मनात एक शांतता होती जी शब्दात सांगता येत नाही।
त्यानं मनाशी विचार केला, पूर्वजांचा आशीर्वाद माझ्या घरात प्रेम, शांती आणि समृद्धी आणो. त्याच वेळी रामू जाधव अजूनही आपल्या आधुनिक जीवनात हरवलेला होता. त्याच्या मनात आधीच संकटांची लाट आली होती. व्यवसाय मंदावला, मित्रांचा विश्वास घटला आणि घरातील काही छोटे सुखी प्रश्नही त्याला दुःख देऊ लागले. रामूला अचानक स्वप्नात त्याचे पूर्वज दिसले. बाबांचा चेहरा गंभीर होता. ते म्हणाले, रामू, तू आमच्या आठवणींकडे दुर्लक्ष करतोय. तू पितृपक्षाचे महत्त्व समजून घेतले नाही. जीवनात तुला धडा शिकवावा लागेल. रामूनं डोळे उघडले आणि आपले हात चटकन धरले. हळूहळू त्याला जाणवू लागलं की काहीतरी गडबड आहे. जीवनात अडचणी फक्त नानाविधी कारणांनी येत नसून पूर्वजांचा आदर न केल्यामुळे देखील परिणाम होतोय. तो विचार करत होता, कदाचित विठोबा म्हणत होता ते खरं असेल. परंपरा जपायला हवी होती का? गावातील वातावरणही बदलत चाललं होतं. ज्यांनी श्रद्धेने तर्पण केले त्यांचे शेत आणि घर भरभरून चांगलं होत चाललं. पीक झळाळत उगवत होतं. गावकरी हसत खेळत आनंदाने एकमेकांसोबत भेटत होते. रामूने पहिला दिवस तर्पण व परंपरेशी दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी त्याला आभास झाला की जीवनात काहीतरी कमी आहे. मन शांत नाही. व्यवसायात अडचणी आहेत. आरोग्य समस्यांचा धाक आहे. त्याने पहिला निर्णय घेतला. तो घरात बसून विचार करणार. आईनं पाहिलं आणि म्हणाली, रामू, पूर्वजांचा आशीर्वाद घेण्यासाठी तर्पण करणे गरजेचे आहे. हे फक्त सण नाही, हे जीवनातील मार्गदर्शन आहे. रामूने मनाशी विचार केला, कदाचित आई योग्य बोलते. मी प्रयत्न करतो. विठोबा दुसऱ्या दिवशीही तर्पण करत राहिला. त्याचे मन पूर्ण श्रद्धेने भरलेले होते. त्याने प्रत्येक पानांवर, प्रत्येक फुलावर, प्रत्येक थाळ्यात भरलेल्या अन्नावर आपली श्रद्धा ओतली. त्याचे शेत हिरवळीत न्हालं. घर शांततेनं भरलं. मुलांच्या अभ्यासात लक्ष दिसत होतं. बायकोचा चेहरा हसतमुख दिसत होता. विठोबाच्या मनात आभास झाला, हा काळ खरंच आशीर्वाद देतो. ज्यांनी श्रद्धेने मानलं त्यांना सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता मिळते. त्याच वेळी रामू अजूनही स्वप्नात पूर्वजांना पाहत होता. स्वप्नात बाबांचा चेहरा गंभीर पण प्रेमळ होता. त्यांनी म्हणाले, बाबा, तू आपल्या पूर्वजांचा आदर करणे विसरतोयस. तुला जीवनात धडा शिकवावा लागेल, पण तू जेव्हा समजून घेणार आहेस तेव्हा तुला आशीर्वाद मिळेल. रामूला हळूहळू जाणीव झाली की पितृपक्ष फक्त धार्मिक रूढी नाही, हे जीवनातील संस्कार, आदर आणि कुटुंबाच्या सातत्याचं प्रतीक आहे. ज्या लोकांनी पितृपक्ष जपला नाही त्यांच्यावर परिणाम थेट दिसतो. रामूच्या अनुभवातून हे स्पष्ट झाले. व्यवसाय मंदावतो, मनशांती गमावली जाते, आरोग्यावर परिणाम होतो, कुटुंबात तणाव निर्माण होतो. हा शाप किंवा धडा हे काहीही धार्मिक नाही, तर कायमस्वरूपी मानसिक आणि जीवनशैलीतील परिणाम आहेत. जेव्हा आपण पूर्वजांचा आदर करत नाही तेव्हा आपल्या मनाची शांती, कुटुंबातील प्रेम आणि सामाजिक समृद्धीवर परिणाम होतो. रामूचा अनुभव सांगतो की जेव्हा आपण पितृपक्ष साजरा करतो तेव्हा जीवनात स्थिरता आणि आशीर्वाद मिळतो. न मानणाऱ्यांसाठी तो चेतावणीच आहे. दुसऱ्याही दिवशी रामूला समजलं, पितृपक्ष हे केवळ ताट थाळ्यांचे कार्यक्रम नाहीत, तर ते जीवनातील मार्गदर्शन, संस्कार आणि पूर्वजांच्या आशीर्वादांचे प्रतीक आहे. विठोबाने हे अनुभवले आणि त्याचे जीवन समृद्ध झाले. तर रामूला या सत्याची जाणीव झाली. रामू आता मनाशी ठरवत होता की तो पुढील दिवसांमध्ये श्रद्धेने तर्पण करेल, पूर्वजांचा आदर करेल आणि पाहिल की त्याच्या जीवनात कसा फरक पडतो. पितृपक्षाचा तिसरा दिवस उजडला. गावातल्या इतर श्रद्धाळू लोकांनीही आपल्या पूर्वजांना आदर दर्शवला. मुलं आई-बाबांसह अंगणात बसून तर्पण करत होती. घरातील प्रत्येक सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसत होती. हे दृश्य पाहून रामूच्या मनात हळूहळू जाणीव उभरू लागली की हा काळ फक्त औपचारिकता नाही, तर जीवनासाठी महत्त्वाचा आहे. रामूने आपल्या मनाशी ठरवले की आजपासून तो श्रद्धेनं तर्पण करेल, पूर्वजांचा आदर करेल. सकाळी उठल्यावर त्यानं ताट तयार केलं. पानांवर तांदूळ टाकले, फुलं सजवली, गोड पदार्थ ठेवला आणि पाण्याचा ताट हातात धरला. मनात विचार आला, कदाचित हे क्षणच माझ्या जीवनात बदल घडवतील. विठोबा रामूला जवळ घेऊन म्हणाला, रामू, तर्पणाचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकाचा अर्थ वेगळा आहे. जलतर्पण म्हणजे पाण्याद्वारे पूर्वजांना शांती मिळवणे. अन्नतर्पण म्हणजे त्यांच्या आत्म्याला संतुष्टी देणं. फुलांचे तर्पण म्हणजे श्रद्धेचा प्रतीक. तुला सर्व विधी मनापासून करायचे आहेत. रामूने लक्षपूर्वक ऐकले. पहिल्यांदा त्याला काही अवघड वाटत होतं, पण जसं जसं तो विधी करत गेला तसं तसं मन हलकं होत गेलं. त्याने अनुभवलं की तर्पण करताना मन शांत होतं, हृदयाला शांती मिळते.
गावकऱ्यांमध्येही अनुभव वेगळा दिसत होता. ज्यांनी तर्पण केले होते त्यांचे शेत चांगले, घरात प्रेम आणि आनंद दिसत होते. मुलं अभ्यासात लक्ष देत होती, वृद्ध लोक समाधानी होते आणि कुटुंबात सौभाग्य दिसत होतं. रामूच्या मनात शंका होती, पण हळूहळू ती मिटत चालली. त्याला जाणवू लागलं की श्रद्धेनं केलेले तर्पण आणि सेवा जीवनात सकारात्मक बदल घडवतात. गावातील सावित्रीबाई नेहमीच श्रद्धेनं तर्पण करत असे. तिच्या घरात वृद्ध आई बाबा समाधानी होते, मुलं प्रगती करत होती. सावित्रीबाई म्हणत असे की पितृपक्ष हे जीवनातील शिक्षक आहेत. जे आपल्याला आधी कळत नाही ते नंतर अनुभवातून शिकायला मिळतं. पूर्वजांचा आदर करणे हे केवळ धार्मिक कर्तव्य नाही, तर मन आणि कुटुंबातील शांतीसाठी आवश्यक आहे. दुसरीकडे शेखर, जो आधुनिक विचारांचा होता, पितृपक्ष जपत नाही. त्याच्या घरात सतत तणाव, भांडणे आणि आर्थिक अडचणी होऊ लागल्या. त्याचा व्यवसाय मंदावला आणि मानसिक अस्वस्थता वाढली. गावकऱ्यांनी त्याला काही वेळा समजावलं, पण शेखर अजूनही दुर्लक्षच करत होता. रामूने शेखरच्या अनुभवावर लक्ष दिले आणि मनात विचार केला, मी जर पुढे दुर्लक्ष केले तर माझंही जीवन अशा संकटात अडकू शकतं. पण जर मी श्रद्धेने तर्पण केले तर माझ्या जीवनात शांती आणि आशीर्वाद मिळेल. रामूने दिवसेंदिवस तर्पण करताना मनाची शांती अनुभवली. पूर्वजांच्या स्मरणात तो मग्न झाला. त्याने पहिल्यांदा जाणवलं की श्रद्धा फक्त धार्मिक रूढी नाही, तर मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे. त्याच्या घरातही बदल दिसू लागला. घर शांत झालं, कुटुंबातील लोक हसतमुख दिसू लागले, व्यवसाय हळूहळू सुधारू लागला. रामू अनुभवत होता की प्रत्येक ताटात भरलेलं अन्न, प्रत्येक फूल, प्रत्येक पाण्याचं थाट म्हणजेच पूर्वजांच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. विठोबा म्हणाला, रामू लक्ष ठेव, जेव्हा तू श्रद्धेनं विधी करतोस जीवनात स्थिरता आणि सुख येतं. जे दुर्लक्ष करतात त्यांना संकट येतात. हे धडा आहे आणि हेच पितृपक्षाचं महत्त्व. रामूने स्वतःला वचन दिलं, पुढील वर्षी आणि पुढील प्रत्येक पितृपक्षात तो श्रद्धेनं विधी करेल, तर्पण करेल आणि कुटुंबाच्या सातत्यासाठी तसेच जीवनाच्या समृद्धीसाठी पूर्वजांचा आदर करेल. रामू अनुभवत होता की पितृपक्षाचे विधी फक्त बाह्य क्रिया नाहीत, तर हृदयातून श्रद्धा व्यक्त करण्याची साधना आहे. जेव्हा मन पूर्ण श्रद्धेनं भरलेलं असतं तेव्हा आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणात आशीर्वादाची अनुभूती मिळते. रामूच्या मनात आता आधीपेक्षा स्पष्टता होती. पूर्वजांचा आदर करणं म्हणजे केवळ परंपरा जपणं नाही, तर जीवनात समृद्धी, प्रेम, शांती आणि कुटुंबाचे बळ मिळवणं आहे. रामूने मनाशी पुन्हा वचन दिलं, तो या अनुभवातून जीवनभर शिकेल, आपल्या कुटुंबाला, समाजाला आणि पुढच्या पिढ्यांनाही शिकवण पोहोचवेल. तो जाणवत होता की श्रद्धेनं केलेलं तर्पण जीवनाला नवा मार्ग दाखवते, मनाला शांतता देते आणि संपूर्ण कुटुंबात प्रेम, समृद्धी आणि स्थिरता आणते. गावकऱ्यांमध्ये एकत्रित भावना होती. ज्यांनी श्रद्धेनं विधी केले त्यांचे जीवन समृद्ध आणि समाधानी झाले. ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांना संकटे भोगावीच लागली. हे सर्व अनुभव रामूच्या मनात खोलवर उतरले आणि त्याने ठरवलं की पितृपक्ष फक्त सण नाही, तर जीवन बदलण्याची ताकद आहे. रामूच्या मनात आता पूर्ण स्पष्टता होती. जीवनात स्थिरता, प्रेम, समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर पूर्वजांचा आदर आणि श्रद्धा जपणे आवश्यक आहे. त्याने आपले घर, मुलं, पत्नी आणि समाज यांच्यासाठी हा संस्कार कायम ठेवण्याचा निर्धार केला. पितृपक्षाचा हा काळ संपत होता, पण रामूच्या मनातील परिवर्तन कायम राहिले. त्याने आपल्या अनुभवातून शिकले की श्रद्धा आणि संस्कार जीवनाला दिशा देतात, संकटे टाळतात आणि आशीर्वाद प्राप्त करून देतात. जे लोक श्रद्धा जपतात त्यांना जीवनात शांती, समृद्धी आणि प्रेम प्राप्त होते. जे दुर्लक्ष करतात त्यांना संकट, तणाव, मानसिक अस्वस्थता आणि जीवनातील अडचणी भोगाव्या लागतात. रामूने गावकऱ्यांनाही हे समजावून सांगितले, पितृपक्ष फक्त विधी नाही, तर आध्यात्मिक शिक्षण, जीवनातील मार्गदर्शन, संस्कार आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचं प्रतीक आहे. गावकऱ्यांनी त्याचे अनुभव ऐकून मनापासून श्रद्धा व्यक्त केली. अखेर रामूच्या मनात एक गहन समाधी निर्माण झाली. तो जाणवत होता की जीवनातील खरी समृद्धी, प्रेम, शांती आणि आनंद हे पूर्वजांच्या आशीर्वादातूनच येतात. पितृपक्षामुळे त्याला जीवनाची खरी शिकवण, श्रद्धा आणि आशीर्वाद प्राप्त झाला होता आणि हेच संदेश गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचे त्याचे जीवनातील महत्त्वाचे ध्येय बनले. शिवारपूर गावात पितृपक्ष संपला, पण प्रत्येक घरात श्रद्धेची लहर, आशीर्वादाची अनुभूती आणि जीवन बदलणारी शक्ती कायम राहिली.
रामू अनुभवत होता की जेव्हा मनापासून श्रद्धा जपली जाते तेव्हा जीवनात स्थिरता, प्रेम, शांती आणि समृद्धी येते आणि जेव्हा दुर्लक्ष होते तेव्हा संकट येतात। हा अनुभव त्याला आयुष्यभर आठवत राहील आणि तो कधीही विसरणार नाही। पितृपक्ष हे फक्त सण किंवा विधी नाहीत, हे जीवनाचे शिक्षण आहे। श्रद्धा जपणाऱ्यांना जीवनात शांती, समृद्धी, प्रेम आणि स्थिरता मिळते। न मानणाऱ्यांना जीवनात संकट, तणाव आणि मानसिक अस्वस्थता भोगावी लागते। पूर्वजांचा आदर आणि श्रद्धा जीवन बदलतात, कुटुंबाचा आधार देतात आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शन ठरतात। श्रद्धा, संस्कार आणि सेवा जीवनाचा खरा आधार आहे आणि हेच पितृपक्षाची खरी शिकवण आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, पितृपक्षाची माहिती आणि ही कहाणी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।